आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी राजेश शिरभाते. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं आवाहन. अमृत सरोवर प्रकल्प उपक्रमाअंतर्गत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 जलप्रकल्प विकसित करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मुंबईत प्रदान केला जाणार. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान, हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. आणि उदगीरमध्ये आज 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप. आता ऐकूया बातम्या सविस्तर. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून ते आज देशातल्या नागरिकांशी संवाद साधत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात जलसंरक्षणावर भर दिला जातो आहे. या कालावधीत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं. आपल्या पूर्वजांनीही जलसंरक्षणावर भर दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. देशातल्या विविध भागात जलसंरक्षणासाठी होत असलेल्या पारंपरिक उपायांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. कच्छ के रण की एक जनजाति मालधारी जल संरक्षण के लिए वृदास नाम का तरीका इस्तेमाल करती है. इसके तहत छोटे कुएं बनाए जाते हैं और उसके बचाव के लिए आसपास पेड़ पौधे लगाए जाते हैं. इसी तरह मध्य प्रदेश की भील जनजाति ने अपनी एक ऐतिहासिक परंपरा हलमा को जल संरक्षण के लिए इस्तेमाल किया. इस परंपरा के अंतर्गत इस जनजाति के लोग पानी से जुड़ी समस्याओं का उपाय ढूंढने के लिए एक जगह पर एकत्रित होते हैं. हलमा परंपरा से मिले सुझावों की वजह से इस क्षेत्र में पानी का संकट कम हुआ है और भूजल स्तर भी बढ़ रहा है. भीम यूपीआय देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग झाला आहे. अगदी छोट्या छोट्या गावातही यूपीआयच्या माध्यमातून देशात होत असलेल्या रोखविरहित व्यवहारांचं त्यांनी आजच्या मन की बातमध्ये कौतुक केलं. काही नागरिकांनी रोखविरहित दिवस कसा साजरा केला याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली. देशात सध्या दिवसाला 20,000 कोटींचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होत आहेत. गेल्या महिन्यात एकूण 10 लाख कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. साथियों, पिछले कुछ सालों में भीम यूपीआई तेजी से हमारी इकोनॉमी और आदतों का हिस्सा बन गया है. अब तो छोटे छोटे शहरों में और ज्यादातर गांवों में भी लोग यूपीआई से ही लेन देन कर रहे हैं. डिजिटल इकोनॉमी से देश में एक कल्चर भी पैदा हो रहा है. गली नुक्कड़ की छोटी छोटी दुकानों में डिजिटल पेमेंट होने से उन्हें ज्यादा से ज्यादा ग्राहकों को सर्विस देना आसान हो गया है. उन्हें अब खुले पैसों की भी दिक्कत नहीं होती. आप भी यूपीआई की सुविधा को रोजमर्रा के जीवन में महसूस करते होंगे. कहीं भी गए, कैश ले जाने का, बैंक जाने का, एटीएम खोजने का झंझट ही खत्म. सर्वसामान्य आणि दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या बदलांचा उल्लेख त्यांनी आज केला. यावेळी त्यांनी व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या दिव्यांग कला दालनाची माहिती दिली. गेल्या मे महिन्यात परीक्षा पे चर्चा या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी गणिताविषयी अनेक विद्यार्थ्यांनी भीती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैदिक गणिताचं महत्त्व सर्वसामान्यांना समजावून सांगितलं. आपल्या मुलांना वैदिक गणित शिकवण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आज केलं. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, तसंच त्यांच्यातली विश्लेषणाची क्षमता वाढेल. गणिताच्या क्षेत्रात देशानं दिलेल्या योगदानाची माहितीही त्यांनी दिली. कम्प्युटरच्या क्षेत्रात सध्या प्रचलित असलेल्या बायनरी प्रणालीची संकल्पना सर्वप्रथम आचार्य पिंगला यांनी मांडली होती, असं प्रधानमंत्री म्हणाले. देशातल्या नागरिकांनी सुटीच्या काळात जवळपासच्या संग्रहालयांना भेट द्यावी, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 18 मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं.
यावेळी त्यांनी देशातल्या संग्रहालयासंदर्भात काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं नमो ॲप किंवा समाज माध्यमांवर #म्युझियम क्विझच्या माध्यमातून देण्याचं आवाहन केलं. क्या आप जानते हैं कि मुंबई में वो कौन सा म्यूजियम है जहां हमें बहुत ही रोचक तरीके से करेंसी का इवोल्यूशन देखने को मिलता है? यहाँ ईसा पूर्व 6ठी शताब्दी के सिक्के मौजूद हैं तो दूसरी तरफ ई मनी भी मौजूद है. त्यांनी आगामी काळात देशात होणाऱ्या रमजान ईद, अक्षय तृतीया, बौद्ध पौर्णिमा यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच मास्क वापरणं, हात स्वच्छ करणं आणि इतर कोरोनाविषयक दिशानिर्देशांचं पालन करण्याचं आवाहन केलं. अमृत सरोवर प्रकल्प उपक्रमाअंतर्गत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 जलप्रकल्प विकसित करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ते आज जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त सांबा जिल्ह्यात पल्ली इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातल्या सर्व ग्रामसभांना संबोधित केलं. जम्मू काश्मीरमधल्या सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी आज केली. जम्मू काश्मीरसारख्या छोट्या राज्यात 20,000 कोटी रुपयांचे प्रकल्प ही मोठी गोष्ट असून यामुळे या भागाचा विकास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पांमुळे इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल असं ते म्हणाले. आज 100 जनऔषधी केंद्र त्याचप्रमाणे स्वामित्व कार्डांचं वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं. स्वामित्व कार्डामुळे खेड्यापाड्यात नव्या शक्यता निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीरमध्ये पंचायत राज दिन साजरा होतोय हे बदलाचं चिन्ह आहे. जम्मू काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही पोचली आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असं ते म्हणाले. पल्ली गाव शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेनं करत असलेल्या वाटचालीबद्दल प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज बनिहाल ते काझीगुंड इथल्या बोगद्याचं तसंच पल्ली इथं 500 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती महामार्गाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी केली. किश्तवार जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या 540 मेगावॅट क्वार जलविद्युत प्रकल्पाची तसंच 850 मेगावॅटच्या रतले जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही त्यांनी केली. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार राष्ट्र उभारणीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला या वर्षीपासून दिला जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदय आर्ट्सच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जाईल. आशा पारेख, राहुल देशपांडे, जॅकी श्रॉफ, मुंबईचे डबेवाले यांनाही विविध पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, अनेक ज्येष्ठ उद्योजक, मंगेशकर कुटुंबीय, चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर होणाऱ्या स्वरलतांजली या सांस्कृतिक कार्यक्रमात गायक रूपकुमार राठोड, हरिहरन, प्रियांका बर्वे लताजींची विविध गाणी सादर करणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या विविध भागात काल अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. हिंगोली जिल्ह्यात रात्री मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. वसमत तालुक्यात बाराशिव हनुमान इथं हळद झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. काल झालेल्या पावसामुळे कळमनुरी, औंढा, वसमत, सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. डिग्रस कराळे परिसरात झाड कोसळून वाहतूक बंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर आणि कोरपना तालुक्यात गारपीट आणि जोरदार पाऊस झाला असून चंद्रपूर आणि आसपासच्या तापमानात मोठी घट झाली आहे. सांगली जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार तडाखा दिला. या पावसानं घरांची पडझड झाली असून अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यासह काही ग्रामीण भागात आज मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा, देवरुख आदी परिसरात पाऊस झाला. मात्र आज पहाटे रत्नागिरी शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे आंबा बागेदार शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
उस्मानाबाद इथं आज सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमाराला जोरदार पावसानं हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे उन्हाळी सोयाबीन तसंच हळद आणि आंबा पिकाचं नुकसान झालं. सोलापूर शहरासह जिल्ह्यात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस अशा सर्वच तालुक्यांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पाऊस आल्यानं मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, आंबा, डाळिंब अशा फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दक्षिण कोकणाच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रावर मध्यम प्रकारचे ढग आले असून मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातला काही भाग अंशतः ढगाळलेले राहतील असं हवामान विभागानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरू असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. या संमेलनात काल दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मेळावा पार पडला. संवाद आजच्या कादंबरीकारांशी, प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे, मराठी साहित्यात निसर्गचित्रणच आहे, पर्यावरण नाही या विषयावर परिसंवाद आणि अन्य कार्यक्रम काल पार पडले. मुलांच्या मोबाईल वेडाला पालकच जबाबदार असल्याचं मत बालसाहित्यिक आबा महाजन यांनी संमेलनात घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. दरम्यान महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा कार्यकाळ संपल्यामुळे मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे यांनी काल साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनालाही काल उदगीर इथं सुरुवात झाली. गणेश विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या संमेलनात काल विचारफेरी काढण्यात आली. त्यानंतर सनातनवाद आणि लिंगायत वचन साहित्यातील विद्रोह या विषयावर परिसंवाद, आदिवासी नृत्य, महात्मा फुले यांच्या सत्याच्या अखंडचे सामुदायिक गायन, संत कबीर यांचे दोहा गायन, पावरी वादन हे कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलाला वैभवशाली गौरव सामर्थ्याची परंपरा आहे. राजकीय दबावाला बळी पडून पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल अशी वर्तणूक पोलीस दलात सेवा बजावताना करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाशिक इथं केलं. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत सोहळा आज सकाळी झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटी रुपयांच्या तरतुदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1029 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस दलात 7231 पदांची भरती केली जाणार आहे. शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षांनंतर निवृत्त होताना निश्चितपणे उपनिरीक्षक होईल अशा पद्धतीनं कालबद्ध पदोन्नतीची रचना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबईतल्या वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तातडीनं जामिनावर सुनावणी घ्यायला न्यायालयानं नकार दिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर जरूर ऐका. विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं आवाहन. अमृत सरोवर प्रकल्प उपक्रमाअंतर्गत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 जलप्रकल्प विकसित करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मुंबईत प्रदान केला जाणार. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान, हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. आणि उदगीरमध्ये आज 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.